महिलांचं असं म्हणणं आहे का सौभाग्यवती महिलेला जर विधवा महिलेनी कुंकू लावलं तर अनिष्ट करते। तर मी या ठिकाणी या महिलांना सांगतो की माझी पत्नी हित आहे, तिला तुम्ही हळदी कुंकू करू शकता, मग बघूया आपण माझ्या बाबतीत का अनिष्ट होते तर होऊ द्या। पण ही जी आपल्या डोक्यात जे विचार भरलेले आहेत हे विचार कुठेतरी नाहीसे झाले पाहिजे। आणि म्हणून या महिलांना वंदन खरं या पवित्र यांचे हात आहेत आणि म्हणून त्यांच्या हाताचं पूजन आपण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात करूया। म्हणजे वृक्षाली महिला सामाजिक संस्थेने एक उपक्रम हाती घेतला की विधवा अनिष्ट प्रथा ज्या आहेत त्याचा निर्मूलन असेल। 15 वर्ष मॅडम सुद्धा या विधवा प्रथा निर्मूलनाच्या बाबतीत काम करताना आम्ही प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात विधवा महिलांच्या हस्ते करतो। उलट आमच्या कार्यक्रमांना भरपूर यश आलं, त्यांचे हात जर अशुभ असते तर आमचा कार्यक्रम आणि हा मंच मोठा झाला नसता। आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्या विधवा भगिनी माता असतील ना त्यांच्या हस्ते पूजन करतो नाही म्हणून हा मंच मोठा झाला। म्हणून त्यांचा समाजासाठी असलेला त्याग हा भयंकर आहे। म्हणजे त्या आपल्या अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर म्हणायच्या, त्याही विधवा होत्या, त्याने अनेक मंदिरं उभी केली, अनेक सामाजिक कामं केली आणि त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई आपण होळकर म्हणतो। म्हणून हे हात पुण्यवंत आहे, हे हात अशुभ नाही। म्हणून आज आपण या ठिकाणी या मातांच्या हातांचं पूजन करणार, ज्यांना हळद कुंकू लावायचे त्यांनी लावा। या विधवा ताई आपण बोलतो इथे बसल्यात, पण त्यांचं दुःख खूप मोठं आहे। आज त्यांनी तुमच्या जोडीला आनंद घेतला, तो नाम आपण समाविष्ट करून घेतलं, म्हणजे तुमच्या आनंदापेक्षा त्यांचा आनंद खूप महत्वाचा होता आणि तुम्ही त्यांना सामावून घेतलंय। म्हणून आज आपण त्यांच्या हाताची ओंजळ ह्या फुलांनी भरणार आहेत आणि ह्या फुलांसारखं जीवन त्यांचं सदैव फुलत राहो म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा। आणि ज्यांना वाटतं ह्या ओंजळीत आम्ही फुलं भरावी आणि ह्या ताईंचं जीवन असंच फुलत राहो, त्या कोणत्याही महिला पुढे आल्या तरी चालतील।